सौरा। जय शिवराय मित्रांनो आपला आजचा जो काही व्हिडिओ आहे तो तुम्हाला टायटल आणि थंबनेल बघितल्यानंतर समजलं असेल की मित्रांनो जे काही इंस्टाग्रामला आता ट्रेंडिंगला सॉन्ग चालू आहे त्या ट्रेंडिंगच्या सॉन्गवरती आपण बीटसिंग स्टेटस व्हिडिओ एडिटिंगवरती व्हिडिओ बनवला आहे। व्हिडिओ मित्रांनो एकदम जबरदस्त झाला आहे, मला तुम्हाला सांगायची गरज नाही कारण त्याचा डेमो तुम्ही ऑलरेडी बघितला आहेच। जर मित्रांनो डेमो तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर मित्रांनो हा व्हिडिओ बनवण्यासाठी आपलं जे काही कॅपकटचं ॲप्लिकेशन असणार आहे त्या ॲप्लिकेशनमध्ये तुमचा फोटो आणि मी दिलेला ऑडिओ तुम्हाला ॲड करून घ्यायचा आहे आणि ॲड केल्यानंतर आता मित्रांनो ज्या प्रकारे मी तुम्हाला बीट सांगणार आहे त्या प्रकारे तुम्हाला बीटला मार्क करून घ्यायचं आहे। ओके, तर मित्रांनो आपली जी काही पहिली बीट असणार आहे ती आता बघू शकता 3 आणि 4 सेकंदाच्या मध्ये जो काही डॉट आहे त्या डॉटच्या थोडंसं पुढे तुम्हाला इथं सॉन्ग ऐकायचं आहे, ए जे काही त्रास काय तर म्हणते तर त्या पोझिशनला तुम्हाला बीट मार्क करायची। नंतरची जी काही बीट आहे ती खाली ऑडिओचं लूप तुम्ही बघू शकताय 4 आणि 5 सेकंदाच्या मध्ये, त्याच्यानंतरची जी काही बीट आहे ती 5 आणि 6 सेकंदाच्या मध्ये जो काही डॉट आहे त्या डॉट पैसे आहे। नंतर पुढची मित्रांनो आपली जी काही बीट असणार आहे ती 7 आणि 8 सेकंदाच्या मध्ये जो काही डॉट आहे ते डॉटचं थोडंसं मागे बघू शकताय। नंतरची बीट आहे ती आपली 9 सेकंदवरती आहे, त्याच्यानंतरची आहे ती 11 सेकंदाचा जो काही पहिला 0 आहे ते 0 पैसे आहे। नंतर आपली जी काही लास्टची बीट आहे ती मित्रांनो 12 आणि 13 सेकंदाच्या मध्ये जो काही डॉट आहे त्या डॉटच्या पुढे आहे। तर या प्रकारे तुम्हाला बीटला मार्क करून घ्यायचं आहे। मार्क करून घेतल्यानंतर पहिल्या फोटोला ब्लॅक अँड व्हाईटमध्ये करण्यासाठी फोटोला सिलेक्ट करायचं आहे। इकडे तुम्हाला इथे ॲडजस्टचं ऑप्शन बघायला भेटतो, यावरती क्लिक करायचं आहे। सॅच्युरेशनवरती क्लिक करून जे काही ॲडजस्टमेंट असणार आहे ते पूर्णपणे तुम्हाला मायनस करून घ्यायचं आहे। ओके, या प्रकारे मायनस केल्यानंतर आता ओकेवरती क्लिक करायचं आहे। आता बघू शकता हा जो काही फोटो आहे हे पुढून माग असं जातोय, तर हे क्रिएट करण्यासाठी तुम्हाला आता काय करायचं आहे, ते पुढे जो काही की फ्रेमचा ऑप्शन दिसतोय एकदम सुरुवातीला येऊन की फ्रेम ॲड करायची आणि फोटोच्या लास्टला एक की फ्रेम ॲड करायची आहे। नंतर मित्रांनो सुरुवातीला यायचं आणि फोटोला आपलं झूम करून घ्यायचं आहे। ओके, या प्रकारे झूम करून घेतल्यानंतर मित्रांनो या प्रकारे तुमचा जो काही फोटो असणार आहे तो ते म्हणजे या प्रकारे मुवमेंट येऊन जाणार आहे फोटोला। आता जो काही पुढचा फोटो आहे त्याला तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे, ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे, कॉम्बोवरती क्लिक करून पेंडुलम 1चं ॲनिमेशन द्यायचं आहे, त्याच्या पुढच्या फोटोला पेंडुलम 2चं ॲनिमेशन द्यायचं आहे। आणि नंतर मित्रांनो आपला जो काही तिसरा फोटो आहे त्या फोटोला सिलेक्ट करायचं आहे, इन ॲनिमेशनवरनं तुम्हाला इथे रॉक व्हर्टिकल हा जो काही इफेक्ट आहे हा इफेक्ट द्यायचा आहे। खाली जी काही ड्युरेशन दिसत्या ती 1.6 सेकंदवरती ठेवायचं आहे आणि ओकेवरती क्लिक करायचं आहे। आता मित्रांनो आपला जो काही पुढचा फोटो आहे त्याला सिलेक्ट करायचा आहे, ॲनिमेशनवरती क्लिक करून कॉम्बोवरती क्लिक करायचं आहे आणि ते मित्रांनो स्ट्रेच अँड डिस्टॉर्ट राईटचा जो काही इफेक्ट आहे हा इफेक्ट तुम्हाला ॲड करायचा आहे। त्याच्या पुढचा जो काही फोटो आहे त्याला तुम्हाला इथे बघू शकता वेव्ह अँड स्लाईडचा जो काही इफेक्ट आहे हा इफेक्ट ॲड करायचा आहे। नंतर मित्रांनो पुढचा आपला जो काही फोटो असणार आहे त्याला तुम्हाला इन ॲनिमेशनमधनं तुम्हाला रॉक हॉरिझॉन्टलीचा जो काही इफेक्ट आहे हा इफेक्ट द्यायचा आहे। ड्युरेशन खाली तुम्ही बघू शकता 1.7 सेकंदवरती ठेवायचे आहे आणि ओकेवरती क्लिक करायचं आहे। तर मित्रांनो या प्रकारे ॲनिमेशन वगैरे तुम्ही अप्लाय केल्यानंतर आता तुम्हाला एकदम सुरुवातीला येऊन इफेक्टवरती क्लिक करायचं आहे, व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करून घेतल्यानंतर आता मित्रांनो ट्रेंडिंगची कॅटेगरी सिलेक्ट करायचं आहे। या कॅटेगरीमधनं तुम्हाला एकतर हॅलो ब्लर किंवा डायमंड ओके, तर ह्या दोन्हीतला कोणताही इफेक्ट तुम्ही ॲड करू शकता। इफेक्ट ॲड केल्यानंतर त्याला जे काय असणार आहे ते तुम्हाला व्यवस्थित म्हणजे जिथेपर्यंत त्या इफेक्टची ड्युरेशन येईल तेवढंच तुम्हाला ठेवून द्यायचं आहे। नंतर मित्रांनो इथे तुम्हाला हर्ट मागं म्हणजे फोटोच्या बॅकग्राऊंडला एक हर्ट आलेलं दिसते, तर हे हर्ट कसा नाही त्यासाठी तुम्हाला बॉडी इफेक्टवरती क्लिक करायचं आहे। बॉडी इफेक्टवरती क्लिक केल्यानंतर ते क्लब हर्टचा एक इफेक्ट तुम्हाला बघायला भेटतो ट्रेंडिंगमध्ये, तर हा क्लब हर्टचा जो काही इफेक्ट आहे हा इफेक्ट ॲड करायचा, ओकेवरती क्लिक करायचं आहे। नंतर मित्रांनो त्या इफेक्टच्या लेअरला सिलेक्ट करायचं आहे, ॲडजस्टवरती क्लिक करून आता इथून तुम्ही स्पीड वगैरे जे काय आहे ते आता स्पीड मी बघू शकता 33वरती ठेवलं आहे। नंतर जे काही वर्टिकल आहे ते तुमच्या फोटोच्या हिशोबाप्रमाणे तुम्हाला सेट करायचं आहे। ओके, तर जिथं सूट होईल म्हणजे जिथं व्यवस्थित मॅच होईल म्हणजे आता इथे वर्टिकलवरनं तुम्ही वर खाली असं करू शकता। ओके, तर इथे मी बरोबर असं सेट करून घेतलं आहे। आता मित्रांनो साईज वगैरे ती देखील तुमच्या फोटोनुसार तुम्हाला सेट करायची आहे आणि ओकेवरती क्लिक करायचं आहे। आता मित्रांनो तुम्हाला इथे यायचं बघू शकता बरोबर 6 सेकंदाचा जो काही पहिला 0 आहे तिथे आल्यानंतर तुम्हाला इथे व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं आहे। नंतर मित्रांनो तुम्हाला आता बघू शकताय व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं आहे। व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक केल्यानंतर नाईट क्लबची कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे। इथं तुम्हाला स्प्लिट फ्लिकरचा इफेक्ट बघायला भेटतो, तो इफेक्ट ॲड करायचा आहे आणि ओकेवरती क्लिक करायचा आहे। आता मित्रांनो ओकेवरती क्लिक केल्यानंतर पुढे आपली जी काही बीट आहे म्हणजे इथं आता बघू शकताय 7 सेकंदाच्या पुढची इथे आल्यानंतर व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायची आहे, स्प्लिटची कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे, मिरर 3 लेअरचा इफेक्ट ॲड करायचा आहे, ओकेवरती क्लिक करायचा आहे। आता मित्रांनो आता हा जो काही इफेक्ट असणार आहे याची ड्युरेशन तुम्हाला प्रॉपर आपल्या बीटपर्यंत म्हणजे पुढची जी काही बीट असणार आहे तिथेपर्यंत ठेवायचं आहे। एक्स्ट्रा पार्ट कट करायचा आहे आणि ॲडजस्टवरनं फिल्टर आहे तो पूर्णपणे तुम्हाला एकदम कमी करून घ्यायचा आहे आणि जे काही वर्टिकल असणार आहे ते तुमच्या फोटोच्या हिशोबाप्रमाणे तुम्हाला सेट करायचं आहे। आता मित्रांनो ओकेवरती क्लिक करा। पुढे तुम्हाला आता इथे बघू शकताय तुम्हाला प्रॉपर 12 आणि 13 सेकंदामध्ये जो काही डॉट आहे त्या डॉटच्या थोडंसं मागे यायचं आहे, व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं आहे। व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला नाईट क्लबची कॅटेगरी सिलेक्ट करायची। ओके, आता इथे नाईट क्लबची कॅटेगरी कुठं आहे इथे बघू शकता, इथं आहे। तर इथनं तुम्हाला व्हायब्रेशन फ्लॅशचा इफेक्ट बघायला भेटणार आहे, व्हायब्रेशन फ्लॅश
तर हा व्हायब्रेशन फ्लॅशचा इफेक्ट ॲड करायचा, ओकेवरती क्लिक करायचा आहे. आणि मित्रांनो नंतर ते इफेक्टला सिलेक्ट करून इथे कॉपीचा जो काय ऑप्शन आहे यावरती क्लिक करून आणखी म्हणजे एक्स्ट्रा म्हणजे 2 लेअर तुम्हाला करायचे. ओके, आता म्हणजे एक लेअर असणार आहे, ते लेअरला सिलेक्ट करायचं आणि कॉपीवरती क्लिक करायचं आहे. म्हणजे या प्रकारे 2 लेअर होतील. 2 लेअर झाल्यानं काय होईल की मित्रांनो जो काही इफेक्ट आपला असणार आहे तो एकदम जबरदस्त दिसणार आहे. ओके, आता तुम्हाला सुरुवातीला यायचं आहे, ओव्हरलेवरती क्लिक करून ॲड ओव्हरलेवरती क्लिक करायचं आहे. आणि मित्रांनो ही जी काही PNG मी तुम्हाला प्रोव्हाइड केल्या ती PNG तुम्हाला प्रॉपर या म्हणजे तुमचा जसा फोटो असेल त्या पोझिशनला तुम्हाला सेट करून घ्यायचे आहे. आता मित्रांनो बघू शकता तुम्ही ज्या प्रकारे डेमोमध्ये व्हिडिओ बघितला होता त्या प्रकारचा व्हिडिओ क्रिएट झाला आहे. आता सिम्पली शेअरच्या बटनवरती क्लिक करून व्हिडिओला गॅलरीमध्ये सेव्ह करून घ्यायचा आहे.